हॅलो नमस्कार विरा लाईफ चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आणि कशा आहात ना विरा? सगळ्यांना विचार कशा आहात? मस्त। हां आणि आम्ही ना आज मंगळवार आहे, आता चाललोय महाबळेश्वरमध्ये पॉइंट फिरायला। म्हणजे आता 2-3 पॉइंट करणार आहोत आणि आज ना थोडंसं आम्ही रिलॅक्सच केलं, जास्त कुठे गेलो नाही। तर चला आम्ही आता निघतो आणि तिथे गेल्यानंतर दादा बोलला गोरीला घेऊ। शितूला मिस करतेस ना तू? आणि ईशानला पण मिस करते। चला आता आम्ही निघतो आणि अजून नाश्ता वगैरे काहीच नाही केला, इथं 11 वाजले आम्हाला इथेच आणि रिलॅक्स करत होतो थोडं। तर चला आता बाहेर आउटिंग करतो आणि काय काय फिरतो ते शेअर करते तुमच्यासोबत। हाय गाईज कर विरा। हाय गाईज। विरावियांचा लुक बघा आजचा एकदम मस्त। वेलकम टू विरा लाईफ चॅनल। आज आम्ही चाललो पॉइंटला फिरायला, तर तुम्हाला कळतीलच कुठे कुठे चाललो आम्ही। मोठे मोठे पॉइंट नाही करणार, छोटे छोटेच करणार, कारण कसं आहे विरा पण लहान आहे आणि तिला पण उचलून वगैरे घ्यायला लागतं, मग त्याच्यामुळे जास्त थकाला होण्यापेक्षा नॉर्मलच करणार आहे। आणि मी आज हेअर वॉश केलं ना, त्याच्यामुळे केस सुकवायला पण भेटले नाही, तसेच पटकन क्लिप वगैरे लावलं आणि तसंच बाहेर पडले। कारण ऑलरेडी काल आम्ही आलो तर आज जरा रेस्ट केलं, उठायला उशीर झालं। कुठे पॉइंट आहेत रे? ऑथर पॉइंट पण आहेत ना इकडे, सगळे इकडेच आहेत जास्त पॉइंट। एलिफंट पॉइंट, किड्स पॉइंट, इथं कुठले कुठले पॉइंट आहेत सांग। ऑथर, एलिफंट आणि अजून एक पॉइंट आहे ना, एसी बंद करतो आपण, नॅचरल हवा। बरेच आहेत पॉइंट, आम्ही बरेच केले। टायगर पॉइंट आहे, हिल पॉइंट पण आहे ना कुठला तरी। चला आता 2-3च करणार आहोत, त्याच्यामुळे तिथं गेल्यानंतर आता जवळजवळचे पॉइंट बघू। जास्त उतरून वगैरे जास्त पॉइंट करायचे नाही आहेत किंवा चढणीचे पण नाही करायचे, खालच्या खालते असणारे। ऑथर सीट वगैरे पण जवळच आहे, बघू आता। गाडीतच आता खात आहेत, खूप भूक लागले त्यांना। काय पाहिजे तुला? शितूला व्हिडिओ कॉल करायचा? चिवडा खायचा आहे। आपण त्यांना सांगितलंय ना, तोच चिवडा आहे ना हा महाडचा। खात आहेत, भूक लागले त्यांना खूप, कारण लेट निघालो आम्ही, माझ्यामुळेच लेट झालं। कारण मला ना आम्ही जेव्हा फिरायला येणार होतो ना, त्याच्या आधीच मला बरं नव्हतं वाटत, पाय वगैरे खूप दुखत होते। तर काल मी एडिट पण करताना उशीर झाला रात्री मला, कारण एडिटिंगला वेळच नाही भेटत आहे, सतत इकडे तिकडे फिरतोय आम्ही। आणि मग त्याच्यामुळे मग मी काल रात्री जवळजवळ 2:30-3 वाजेपर्यंत एडिटिंग केलं, मग सकाळी उठायला उशीर झाला मला, मग त्याच्यामुळे आम्हाला पॉइंट करायला उशीर झाला। ह्यांची पण थोडीशी चिडचिड झाली, रियान पण चिडले ना की बबी चल चल, पण तरी थोडं शांत केलं आणि मग निघालो। कारण कसं आहे, आलोय एवढ्या लांब तर फिरून पण व्हायला पाहिजे असं त्यांचं मत आहे। आणि मला खरंच सकाळी ना खूप पाय दुखत होते आणि उठवतच नव्हतं, कारण विराचं पण कसं असतं, विराला पण सतत उचलून घ्यायला लागतं आम्हाला दोघांना, आणि विरा जास्त कारण माझ्याकडेच येते त्यांच्यापेक्षा, कारण तिला सवय झाली माझी। काल पण आम्ही तिला उचलूनच फिरत होतो, परवा पण सतत आमचं बाहेर आउटिंग होत होतं आणि तिथं पण चाल झाली, कारण आमराई केली, परत वाडीवर गेलेलो, परत असेच आम्ही गेलेलो, पण ते काही व्हिडिओ वगैरे मी काढल्या नाही, तिथल्या इथंच होतो। मग खूपच चाल 2 दिवस कंटिन्यू होती आणि ह्या मॅडम काय चालूच असतं आमचं मध्ये 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 मध्ये, त्याच्यामुळे मग आज खरंच मला कंटाळा आला। मी जवळजवळ 9:30ला उठले, त्याच्या पुढे मग हेअर वॉश, विराचं आवरणं,
विहानचं येते आणि त्यात ना 2-3 दिवस बाहेर फिरतोय ना तर सगळं प्लॅनिंग वगैरे येते, सगळाच गोंधळ असतो. कारण आपण पटकन कपडे वगैरे सगळीकडे कॅरी करत असतो, मग ते पण सगळं हे करणं त्यात पण वेळ जातो. आणि मग निघालाच आम्हाला जवळजवळ 12 वाजले. आता ह्यांना गाडीतच खायला दिलंय आणि आता पुढे काय नाही ना काही खाणं होईलच. चला गाडी पार्क करतात. मी कुठला पॉइंट आहे काय माहिती. विरा चलो. आणि एवढा भारी क्लायमेट आहे ना, एकदम थंड वाटतं मस्त. आता थोडं ऊन आहे पण काही वाटत नाही एवढं. आता आम्ही आलोय केटस पॉइंटला आणि जातोय. आता हे गाडी पार्क करतायत ना. विरा चला आतमध्ये जातो आता. आणि आम्ही बरेचदा इथे येऊन गेलोय पण इथे खूप छान वाटतं. बियान बघ, त्यांना पार्किंगला जागाच भेटत नाही आहे अजून, खूप गर्दी आहे. मस्ती चालू झाली विराची. सेलिब्रिटी आलेले त्याचे फोटोज लावले तिथे. क्या है निफ्टी क्या चालू है? इतका भारी क्लायमेट आहे ना, खूप मस्त वाटतं. आणि 26 डिग्री आहे इथे. ओके आता आपण जाऊ विरा. थांब, विरा जाम मस्ती करते. आता आम्ही इथं फोटोज वगैरे काढतो सगळे. एवढं भारी वाटते ना, आजूबाजूचा व्ह्यू बघा मस्त. आणि थंड वारा सुटला. कुठला झूम करावं लागेल. कुठला मंदिर आहे माहिती आहे का तुला? कुठला तरी मंदिर आहे, मी सांगतोय. आहे ना, आता नको मला गॉगल. विहान पप्पांजवळ जा विरा. काय दिसतं? स्वदेश मधला गाव. स्वदेश पिक्चर नाही का? हा, स्वदेश पिक्चर मधला गाव दिसतो बोलतो. गाव दिसतोय क्लिअर कट दिसतोय तुला विहान? गड बघा, प्रतापगड काय? कमलगड. परिसर कशी दिसतोय? मोठा दगड आहे, डोंगर. गड गड कमलगड. रायगड प्रतापगड कसा? असे कमलगड. आठवी आपली चिकून जरा लांब कमलगड. काय दिसलं विहान? मंदिर वगैरे दिसलं? स्वदेशचं विलेज दिसलं का काय? ओके, तिकडे आहे ना, तू बघितला ना नीट व्ह्यू. तिकडे खूप गर्दी आहे, तिथनं दाखवायला खूपच गर्दी. एक मिनिट. मंदिर घरात ते गेले विरा विहानला खेळायला घेऊन पुढे. आणि मी थोडंसं कव्हर करत होते, म्हणजे आजूबाजूचं कसं आहे. केटस पॉईंट आहे ना, तो थोडासा दाखवला तुम्हाला. आणि खूप गर्दी आहे तिथं, त्याच्यामुळे जास्त शूट नाही केलं.
तिथं फोटो काढतात, राईड्स. आणि तिकडं आहे गोलमाल राईड 4 सीट. काय पाहिजे विरा? आईस्क्रीम. काय आईस्क्रीम? मॅगी पाहिजे. चालेल मॅगी. इथे एवढे सेलिब्रिटी सगळे येऊन गेलेले फोटोज आहे तिथे. खाऊन घे दोघं मॅगी. नीट का? ऊन आहे तिथं, ऊन आहे म्हणून बंद आहे. काय कुठल्या गाडीत जायचंय? हा मग जा. हा बस त्याच्यात कुठल्यात तरी बस. ओरडू नको. हो गोळा पण घेऊ. गोलमाल बाईक वर बसायचं आता आम्हाला. वेटिंग वर आहेत. त्याच्यावर बसतोय आता. ए पुढे तू पुढे. हा मंकी. चला चला निघा. चला आता अजून दुसरं पॉइंट करायचे. चला बघितलं मी मंकी. चल हा चला अजून दुसरीकडे. आता ह्या केटस पॉइंट वरनं निघालो. आम्हाला 1-1.5 तास इथंच झाला. म्हणजे 12 वाजता आलो आणि 1:30-1:45 पर्यंत इथंच होतो आम्ही. ओ करवंद घ्यायचे का? घेता मिक्स घ्या. नाही तर मिक्स. हा कुठला आहे पॉइंट? ऑथर सीट पॉइंट. ऑथर सीट पॉइंट करायचा. 15 मिनिटांना आम्ही ड्रायव्हिंगच करतो आहोत आणि पॉइंट 1-2 येऊन गेले पण आम्ही थांबलो नाही कारण जरा वरचे पॉइंट होते. आता विचार करतो मंकी पॉइंटला वगैरे जाऊ. आणि आज बहुतेक स्टे झाला तर होईल. म्हणजे उद्या पण आम्ही इथं बहुतेक राहू कारण यांचा बर्थडे आहे आणि यांचे फ्रेंड्स पण येत आहेत. त्याच्यामुळे मग एक स्टे वाढू शकतो. अजून फिक्स नाहीये. रात्री 12 वाजता हॉटेलला जाऊन केक काय नको. अजून काही विचार नाही केला. परत नंतर ह्यांना म्हटलं आज जरा कमी करू पॉईंट. उद्या थांबायचं झालं तर मग त्यांच्यासोबत पण फिरणं होईल. मग 1-2 पॉईंट होऊन जातील. आणि वेण्णा लेक पण आज विचार करतोय आज करायचं का उद्या बर्थडेच्या दिवशी करायचं. उद्या पप्पांच्या बर्थडेच्या दिवशी करू. वेण्णा लेक. आलो आता एल्फिस्टन पॉइंटला. तर बघतो आता कसं आहे पॉइंट ते. चला. हा काय आपटेल काय? ओके ओके चला. कुठे तिथं ना? भेटेल बियाणे आहे. चला. वेदर एवढं मस्त आहे ना. मस्त वाटते. शांत निसर्गाच्या सानिध्यात भारी. बाई मॅगी मक्के
एखादा व्हिडिओ कर घे. आलेलो आपण इथं एकदा. मस्त आहे पॉइंट बघा. आजूबाजूचा व्ह्यू बघा कसला भारी आहे. आणि जून महिन्यात आल्याचा हाच फायदा आहे की खूप छान व्ह्यू बघायला मिळतो. आणि अजून जर पाऊस पडत असता तर एकदम छान वातावरण असतं. अजून पाऊस स्टार्ट नाही झाला इथे पण भारी वाटते एकदम. मस्त व्ह्यू बघा एक नंबर. फोटो काढते का? वाव मस्त. वारा तेवढा भारी सुटलाय. आमचं फोटो वगैरे काढणं सुरू होतं आणि व्हिडिओच्या शेवटला मी फोटो सगळे टाकेनच. पावसाचं वातावरण दिसतंय. पाऊस पडेल कधी. ढगाळ एकदम वातावरण आहे. काय टाकते पर्स मध्ये. हा लॉलीपॉप ना टाकते. चल 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 चल. नाही खाणार माकड. कोण खाईल तुझा लॉलीपॉप? म्हणून पर्स मध्ये ठेवायचं काय? चला पाऊस आला मग आता. छत्री नाही आणली आपण. असं वाटतंय पावसाचं वातावरण. चलो वीरा बोल लेट्स गो. इकडे बघून बोल. ओके. पावसाला सुरुवात झाली इथे रिमझिम. कितीला आहे विचार? एवेंजर्स कितने का? 400 ला. त्यातला एखादा घे नाही आणि तलवार घे. हे घ्यायचं त्याला. वियान शेंगा घे ना शेंगा. वियान हा ऑथर्स पॉइंट आहे. ऑथर सीट. ऑथर सीट करतो आणि एखादा कुठला तरी पॉइंट करतो. आधीच्या झाल्या डायरेक्ट जायचा पण हे बोलले अजून एक पॉइंट करू आल्यासारखा. चला पुढे बघू. चला नाही तर येताना खाऊ कांदा भजी. पुढे असेल मंकी पॉइंट. हा तर असेल पुढे असेल. चल बघू. ओ मक्याचं हे घ्या ना खायला. आता जाता आता चालत. उकडलेलेच घेऊ. वातावरण पावसाचं झालंय त्याच्यामुळे मक्याची इच्छा आली. मक्का घेतोय. मक्का चाट. असे वियान घे. वियान चला हे घे हे घे. गरम आहे जरा विरा म्हणून घेतलं मी. चढायला गेला जाम. तेवढंच जेवढं उतरतोय तेवढं. खाऊन घ्या मग पॉइंट करू. जवळच करू. एखाद दुसरा 2 करू. हा घ्या. गरम आहे ना. विरा खा. विरा खा.
खूप मारले. काय बोलतात रे वियाण्याला? मलबेरी. मलबेरी. मराठीत तुत्तू म्हणतात ना, बरोबर ना? मुत्तू मुत्तू. मुत्तू मुत्तू. भावा फॉग बघ, काय वातावरण झालंय मस्त. आणि त्यात वियानला खायचेत मलबेरी. मुत्तू. दाखव शेत. ते असे कच्चे असल्यावर रेड असतात ना हे. आणि ते आता पिकले. जाईल तिथं मस्ती आहे बाबांची, वीराची. इकडं कशी पण धावायला बघ, तिथनं पडली असते आता. ब्रेक संपला, आता चाललो परत खाली. छोटे छोटे ब्रेक घेऊन चालायला जरा बरं पडतं खात खात. कॅप बघा, कॅप चांगल्या दिसल्या तर पटकन वीराला अशी पटकन. मला एखादी आवडली. किती आहे? ती तसली बघायची, ती बघायची. मग शितूला बघतायत तलवार. इको पॉइंट आहे हो. इतना आवाज दिल्यावर काय असतं ना. दे तू आवाज. दूसरी वाली तक जाती है. दे दे जोरात दे. नाही रे, ही बहीचं पहिले पोचेल. विहान बोल जोरात, विहान. तेव्हा तेव्हा तिथं माणसं. दूसरी वाली तक पहुंची है. वीरा हेलो हेलो. वीरा. वा आला आवाज, वा. मग का आवाज दे त्याला, आवाज दे वीरा. त्याच्या लागलंय तोंडाला काहीतरी. हा बघ, तोंडाला काहीतरी लागलंय त्याच्या. मंकी पॉइंट. कुठला पॉइंट आहे? मालकम पॉइंट आहे. एकदम थंड वेदर मस्त वाटते. मस्त होता हा पॉइंट, मालकम पॉइंट. एकदम छान वाटत होता, थंड एकदम. आणि निघालो आम्ही इथनं आता वरती जातो, कारण वीरा थकेल नाही तर जास्त जास्त पॉइंट केले तर. चला बॅक टू रूम. काय झुणका भाकरी ना, पप्पांना झुणका भाकरी खायची. हा पप्पा पप्पा ते आपल्या इथं हॉटेल तिथे जाऊ ना. नाही तुला तसं चढता आहे ना बाळा. 1 1 2 3 4 बोलत चालते.
आता आम्ही इथे ना महाबळेश्वरमध्येच पिठला भाकरी खायला आलो आहे, कारण खूप इच्छा झाली पिठला भाकरी खायची आणि 4 वाजलेत. ते खात होतं ना, त्याच्यामुळे जेवलो नाही, जेवायला उशीर झाला. पिठला भाकरी आली, खाऊन घेतो आता. हो तुलाच भरवते, त्या बाजूला बसते मी. आणि आम्हाला आवडतं खूप पिठला भाकरी खायला, त्याच्यामुळे तेच मागवलं आहे. लाईट मस्त. चला जेवून घेतो आणि त्यानंतर बोलते. काय समजलं काय? पाच वाजता आम्ही आलो जेवून बाहेरून आणि त्याच्यानंतर ना जरा 1 तास आराम केला. आराम म्हणजे काय, माझ्या हाताला लागलंय सकाळी असंच मजाक मस्तीमध्ये थोडंसं बोटाला लागलं आणि त्याच्यामुळे तिथं सूज झाली. आता त्याच्यावर गोळी घेतली, थोडं रेस्ट केलं आणि त्याच्यानंतर आता 7 वाजता चाललोय आम्ही परत बाहेर. कारण बाहेर आता चाललोय कशासाठी, तर त्यांचे फ्रेंड्स पण आलेत, म्हणजे विहानचे फ्रेंड आलेत, त्यांचे फ्रेंड आलेत आणि त्यांचा उद्या बर्थडे आहे. तर त्याच्यामुळे ते बोलले की आज तुम्ही स्टे करा इथे आणि उद्या आपण सेलिब्रेट करू, असं आमचं प्लॅन झालं. म्हणजे जास्त करून ह्यांचं की आपण थांबू 1 दिवस. आणि आता मी गोळी घेतले आणि बघते आता त्यांना गिफ्ट पण अजून घेतला नाही, त्यांच्या आवडीचं आता गिफ्ट घेईन त्यांना बाहेर जाऊन आणि थोडंफार शॉपिंग करू. चला लेट्स आमच्यासोबत. इकडे झालं एक शॉर्टकट आहे, त्यानेच जाते मी मार्केटमध्ये. कारण विहानचे पप्पा पुढे गेले आणि विहान मला गोळी देण्यासाठी आलेलं, कारण हाताला थोडी सूज आली ना, त्याच्यामुळे खूप दुखत होतं. मग ती पेन किलर गोळी खाल्ले. आता घरी गेल्यानंतर डॉक्टरांकडे जाईन, कारण सूज खूप आहे आणि अंगठा आहे ना तो बेंडच होत नाही. मी सकाळी असंच मजा मस्ती झालेली आमची, तर त्यांचा चुकून हात लागला मला आणि दुखायला लागले. ते माझं चालूच असतं, असं इन्सिडेंट घडतोच माझ्या बाबतीत. चला निघतो आता, त्यांना गिफ्ट घ्यायचं आहे त्यासाठी मी आत्ता निघाले, नाही तर मग मी आरामच केला असता. आत्ता ते सगळे घेत आहेत, आलेत सगळे. मला यातली डिझाईन नाही आवडत आहेत, बघ पावसाळ्यासाठी फ्रोझनचे शूज नाहीत विरा व्हाईट. हा खालती चाल, उतर इकडं. अशी छान आहे ना, आवडले तुला? संगम मध्ये त्यांना बर्थडे गिफ्ट घेते काहीतरी, जॅकेट हवं होतं त्यांना. विराचं जॅकेट घ्यायला पप्पांना. हा आवडलाय त्यांना जॅकेट, त्यांना म्हटलं घ्या तुम्हाला बर्थडे गिफ्ट. आवडलाय का नक्की तुम्हाला? हा व्हाईटच घ्यायचे तुम्हाला? ओके घ्या, छान वाटतंय. व्हाईट मस्त वाटत होतं पण. हा घेतला त्यांना, आवडला हा बर्थडे गिफ्ट. आत्ता लगेच वापरला तरी चालेल, उद्याच घालायला पाहिजे असं काय नाही. रात्री घालतं काय? चालेल ठीक. आवडलं ना तुम्हाला? ओके. व्हेज मोमोज खातो आता आम्ही. हा थांब तू पण घे. आता हिला खुश केली. हिला रोज आल्यापासून कॉटन कॅन्डीज लागते आणि आम्ही आता निघतो, रूमवर जातो. चला. हां शॉपिंग वगैरे झाली करून आणि आम्ही आलो आता रूमवर. आणि विरावियांचे पप्पा आहेत ना, ते तिकडे आहेत, म्हणजे त्यांचे फ्रेंड्स आले तर त्यांना जॉईन केलं आहे. आणि वियांच्या पप्पांचं उद्या बर्थडे आहे, तर त्याच्यामुळे त्याचंसुद्धा आमचं आता प्लॅनिंग वगैरे सगळं करू आम्ही. आणि विराला पण आता झोप यायला लागली म्हणून रूमवर आलो आम्ही. आणि चला, तो उद्या बर्थडेचा ब्लॉग असणार आहे, तर बघू आता कुठं सेलिब्रेट करायचा विचार करतोय. आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. काळजी घ्या.
बाय काळजी घ्या. बाय बाय. तुझे माझे एक नाव, तुझे माझे एक नाव, हो तुझे माझे एक नाव.